संजय राऊतांच्या बुद्धिमत्तेची चाचणी तिसरीत करावी लागेल. हिंदी सक्तीचा निर्णय ठाकरेंच्या काळातलाच आहे. ठाकरे गटाला मोर्चा काढण्याचा अधिकार नाही अशी टीका आशिष शेलार यांनी केली आणि संजय राऊतांना त्यांनी सुनावलं. आशिष शेलार यांनी संजय राऊतांना सुनावला आहे. हिंदी सक्तीचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांच्या काळातलाच असल्याचा आरोप त्यांनी केला. संजय राऊतांच्या बुद्धिमत्तेची चाचणी तिसरीत करावी लागेल अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. तर हिंदी सक्तीचा निर्णय हा ठाकरेंच्याच काळातला होता असाही आरोप आशिष शेलार यांनी केला. यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता तिसरीत करावी लागेल. हा अहवालच मुळे आला उद्धवजींच्या काळामध्ये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही. संजय राऊत त्यांना पडद्याआड टाकण्याचा किती प्रयत्न केला तरी ते पडद्याआड जाऊ शकत नाही. खरं तर उभाटा गटानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्रिभाषा धोरण स्वीकारलं होतं आणि आता त्याच मुद्द्यावर युटर्न घेत ते आता आंदोलनाची हाक देत आहेत. खरं तर हा निव्वळ ढोंगीपणा आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठी जनांना माहिती आहे की महाराष्ट्रातलं त्रिभाषा धोरण हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. यांची मुलं पहिलीपासून 3 भाषा शिकणार आणि सर्वसामान्यांच्या मुलांना मात्र 3 भाषा शिकवण्यापासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेणार. त्या विरोधात मोर्चा काढणार. उद्धव ठाकरे यांचं हे आंदोलन आणि अशा पद्धतीनं परिपत्रकाची होळी म्हणजे निव्वळ नौटंकी आहे. काही वेळेला भाषा शिकावी का शिकू नये किंवा प्रत्यक्ष आज काय चालू आहे त्याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की एक मराठी म्हणून काही विषयाच्यावर मराठी भाषिकांनी एकत्र असावं किंवा स्वतःचा एक राष्ट्रीय विचार देशात मांडत असताना कुठेतरी तेही असावं असं माझं स्वतःचं मत आहे.